23 वर्षाचे होते हे किंवा जर लोकांसमोर जर दिल्या तिघांना तर लोक मोठ्या प्रमाणामध्ये उठाव करतील, आंदोलन करतील, म्हणजे जाळपोळ होईल, दंगली होतील ही मनात. नमस्कार मित्रांनो, इन्कलाब म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे भगतसिंग यांचं. कारण मित्रांनो, ज्यावेळेस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती, नक्की त्यांच्या जीवनातील शेवटचे 24 तास कसे होते किंवा कशा प्रकारे ते गेले हे आज आपण या व्हिडिओमधून माहिती करून घेणार आहोत. बरेचदा जे काय भगतसिंग, राजगुरू किंवा सुखदेव यांना फाशी म्हणजे कशामुळे दिली हे बरेच जणांना माहीत नसतं. तर मित्रांनो, जे काही भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव होते यांना फाशीची म्हणजे तारीख निश्चित करण्यात आली होती ते म्हणजे 24 मार्च 1931 सकाळी 7 वाजता. पण मित्रांनो, ब्रिटिशांनी ही जी काही फाशीची वेळ होती किंवा जी काही तारीख होती ही त्यांना आदल्या दिवशी त्यांना फाशी म्हणजे दिली होती. त्याचं कारण मित्रांनो, ही जी काही 24 मार्च सकाळी त्यांना फाशी देण्याचं ठरवलं होतं. जर सकाळी जर फाशी दिली किंवा जर लोकांसमोर जर फाशी दिली तिघांना तर लोक मोठ्या प्रमाणामध्ये उठाव करतील, आंदोलन करतील, म्हणजे जाळपोळ होईल, दंगली होतील ही मनात कुठेतरी ब्रिटिशांच्या मनामध्ये भीती होती. आणि ह्याच भीतीपोटी ब्रिटिशांनी आदल्या दिवशी म्हणजे 23 मार्चला संध्याकाळी 7 वाजता ह्या तिघांना फाशी देण्यात आली होती. मित्रांनो, हे जे काही 23 मार्चच्या सकाळपासूनचा दिवस होता ह्या तिघांचा, तर 23 मार्चला सकाळपासूनच भगतसिंग हे शांत होते. एका छोट्याशा खोलीमध्ये ते लेनिन यांचं पुस्तक वाचत बसले होते. नंतर एक जेलर येतो आणि त्यांना म्हणतो, म्हणजे त्या तिघांना म्हणतो की तुम्हाला आज फाशी दिली जाणार आहे. त्यावर भगतसिंग खूप म्हणजे हसत म्हटले, हो आम्हाला फाशी द्या, नक्की द्या, फक्त फाशी देण्या अगोदर हे जे काही मी पुस्तक वाचतोय लेनिन यांचं ते मला पुस्तक वाचून पूर्ण करू द्या. 20 वर्षाचे होते हे असं भगतसिंग म्हटले होते. नंतर दुपार झाली, तिघांना सुद्धा म्हणजे जेवण देण्यात आलं, पण त्यावेळी भगतसिंग यांनी जेवणासाठी नकार दिला. भगतसिंग त्या दिवशी जेवले नाहीत. भगतसिंग हे म्हटले की एक क्रांतिकारक देशासाठी उपाशी पोटी सुद्धा मरू शकतो किंवा आपला जीव देऊ शकतो हे त्यावेळेस भगतसिंग म्हटले होते. मित्रांनो, ज्यावेळेस त्यांना आदल्या दिवशी म्हणजे 23 मार्चला संध्याकाळी त्यांना म्हणजे ज्या फाशी देण्याच्या ठिकाणी नेण्यात आलं त्याच्या आधी त्यांची आई त्यांना भेटण्यासाठी आली होती. त्यांच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्यांची म्हणजे भगतसिंग यांच्यासोबत गळाभेट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण भगतसिंग हे हसत म्हणले, आई तू रडू नकोस, मनामध्ये एक अभिमान बाळग की तुझा मुलगा हा देशासाठी म्हणजे आपलं प्राण देतोय. डोळ्यात आईच्या जरी अश्रू असले तरी मनामध्ये एक त्यांच्या अभिमान होता. मित्रांनो, नंतर त्यांना फाशीच्या ठिकाणी नेण्यात आलं. त्यांना जी काही ठरलेली वेळ होती म्हणजे 23 मार्चला संध्याकाळी 7 वाजता त्यांना 23 मार्चला संध्याकाळी 7 वाजता त्या तिघांना फाशी देण्यात आली. मित्रांनो, नंतर ह्या तिघांचे मृतदेह होते ते एका नदीच्या काठी नेण्यात आले. ते पण गुपचूपरित्या कुणालाही न कळता न समजता. नंतर त्यांचे तिघांचे मृतदेह हे कुठलेही अंतिम संस्कार किंवा कुठलेही त्यांच्यावर अंतिम संस्कार न करता त्यांना जाळण्यात आलं. नंतर जे काही राख होती ते एका नदीमध्ये सोडण्यात आले. मित्रांनो, त्यावेळेस फक्त जे काही भगतसिंग यांचे म्हणजे जे शिल्लक राहिले ते म्हणजे त्यांची राख आणि दुसरा म्हणजे एकच नारा होता तो म्हणजे इन्कलाब जिंदाबाद हेच फक्त पाठीमागे राहिलं. मित्रांनो, जे काही भगतसिंग होते ते एक म्हणजे क्रांतिकारक होते आणि ते कसे आज सुद्धा जे काही आपल्या युवा पिढी आहे किंवा तरुण वर्ग आहे त्यांना सुद्धा ते एक प्रेरणा देण्याचं काम करतात. भगतसिंगचं एक वाक्य किंवा एक उद्गार खूप म्हणजे प्रसिद्ध आहे. ते एकदा म्हटले होते की तुम्ही मला मारू शकता पण माझ्या विचारांना कधीच तुम्ही मारू शकत नाही, हे त्यावेळी भगतसिंग म्हटले होते. मित्रांनो, हे जे काय भगतसिंग यांना फाशी देण्यात आली होती त्यावेळेस भगतसिंग हे फक्त 23 वर्षाचे होते. हे आपण म्हणजे एक समजू शकता. 23 वर्ष म्हणजे काहीच नाही. एखाद्या मुलाचा म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता की 23 वय म्हणजे केवढा मुलगा असू शकतो. तर मित्रांनो, असा एक भगतसिंग यांचे जे काही जीवनातील शेवटचे 24 तास होते हे अशा प्रकारे त्यांचे 24 तास गेले होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या ह्याबद्दल काही जरी मनामध्ये म्हणजे डाऊट असतील तर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही नक्की विचारू शकता. तर आपण अशाच एका व्हिडिओमध्ये कुठला तरी भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.